नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। राज्य उत्पादन शुल्क भरती 2025 याचं जाहिरात प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो महिला पुरुषसाठी असणार आहे। दारूबंदी पोलीस ज्याला आपण म्हणतो याचं शॉर्ट नोटीस जे आहे ते आलेलं आहे। याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, किती जागा आहेत, कोणत्या पद्धतीने एक्झाम होणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघूया। याचे जे नोटीस आलेलं आहे ते इथे आपण इथे पाहूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय तुने आलेला आहे। यामध्ये बघू शकता 29 ऑगस्ट 2025 हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तेव्हाची आहे त्यांनी जे विषय दिलेला माहितीचा अधिकार ह्या दिवशी पाठवण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर आता तुम्हाला इथे बघू शकता आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2025 अन्वये माहिती मिळवण्यासाठी दुय्यम निरीक्षकांच्या बाबत माहिती मुद्देनिहाय माहिती मागितली आहे। ती माहिती तुम्हाला इथे दिसत आहे। MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या एक्साइज सब इन्स्पेक्टर सरळ सेवा कोट्यातील 129 पदे सध्या रिक्त इन्स्पेक्टर या अराजपत्रित पदाच्या सरळ सेवेत आहेत। कोट्यातील रिक्त पदांची माहिती वरील नमूद आहे, इथे बघू शकता 129। त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला MPSC आपण म्हणतो, महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदाची गट क अराजपत्रिका सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू आहे। पाठवण्यात आलेल्या मागणी पत्रातील एक्साइज सदरची बिंदू नामावली मंजूर झाल्यानंतर सब इन्स्पेक्टर या पदाची माहिती वरील नमूद शासनास मागविण्यात पाठवण्यात येईल, ईमेल ID वर पाठवण्यात यावी अशी माहिती इथे दिलेली आहे। त्याचबरोबर सदरील माहिती या कार्यालयाच्या उपलब्ध अभिलेखावरून देण्यात येत आहे। उपरोक्त माहिती अतिरिक्त आपणास इतर माहिती हवी असल्यास आपण कार्यालयाने वेळेत व दिवशी या कार्यालयात संपर्क साधून उपलब्ध अभिलेख पाहू शकता। त्याचप्रमाणे सदर माहितीने आलेले समाधान न झाल्यास आपण 30 दिवसात प्रथम अपीलही अधिकार उपायुक्त प्रशासन त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क माहिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे प्रथम अपील दाखल करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, ही भरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे। 129 पदे रिक्त आहेत आणि याची जे हालचाल आहे ते सुद्धा इथे सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याची जर्सी संपूर्ण जे जाहिरात प्रसिद्ध झालं, संपूर्ण जाहिरात आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती। अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर बनून राहा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।